झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। संध्याकाळपर्यंत नावावर शिक्कामोर्तब होईल। फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं अशी भाजप आमदारांसह कार्यकर्त्यांची इच्छा, मात्र अंतिम निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल। आशिष देशमुखांचं वक्तव्य। फडणवीस जर मुख्यमंत्री होत असतील तर स्वागतार्ह बाब। आमची भूमिका महायुतीच्या बाजूने आहे। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव निश्चितीवर अमोल मिटकरींचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही, आम्हाला आनंदच आहे, अनिल पाटलांचं वक्तव्य। सागर बंगल्यावर नेते आणि आमदारांच्या भेटीगाठी वाढल्यात। शिवेंद्रराजे भोसले, रवी राणा, राम सातपुते, किशोर जोरगेवार, संभाजी पाटील निलंगेकर, रमेशप्पा कराड आणि दादागडाचे अनिल पाटील दाखल। मुख्यमंत्रीपदाच्या 2 फॉर्म्युल्यावर महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा। सीएम पदाच्या 2.5 वर्ष आणि 2-2-1 अशा फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्रीपदाचा काही फॉर्म्युला ठरलेला नाही, तिन्ही नेते बसून मुख्यमंत्रीपदावर चर्चा करू। सीएम पदाच्या फॉर्म्युल्याच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर 27 तारखेच्या आत सरकार स्थापन झालं पाहिजे असं काही नाही, दादांचं विधान। मुख्यमंत्रीपदासाठीच्या 2-2-1च्या फॉर्म्युल्यावर कोणतीही चर्चा नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांचं वक्तव्य। मुख्यमंत्रीपदासाठी 2-2-1चा फॉर्म्युला शक्य नाही, मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावर सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। सुरुवातीच्या पहिल्या वर्षी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवलं जाईल, त्यानंतर 4 वर्ष भाजपकडे मुख्यमंत्रीपद जाईल। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर रोहित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांना मुख्यमंत्री बनवावं अशी आमची इच्छा आहे, तर मी 4थ्यांदा जिंकलोय, मला मंत्री करा, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं, शिवसेना आमदारांच्या बैठकीमध्ये सूर। आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक वक्तव्य। मातोश्रीवरच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होणार। आमदारांना नवनिर्वाचित आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहेत। प्रतिज्ञापत्रामध्ये पक्षाध्यक्षांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचा उल्लेख असेल। ठाकरेंकडून विशेष खबरदारी। ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड, आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड, तर सुनील प्रभूंची पुन्हा प्रतोदपदी निवड। मराठवाड्यातून बबनराव लोणीकरांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। काल लोणीकरांनी फडणवीसांची भेट घेतली। लोणीकर 2014 साली फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पाणी पुरवठा मंत्री होते। पुणे जिल्ह्याला किती मंत्रिपद मिळणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील पूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री होते, तर राहुल कुल, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, विजय शिवतारे यांच्या नावाची चर्चा आहे। नव्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला 2 मंत्रिपदाची अपेक्षा आहे। मागील 5 वर्षात जिल्ह्याला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे सोलापूरकर नाराज आहेत। भाजपच्या 2 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीमध्ये फडणवीसांना वाढता पाठिंबा। रत्नाकर गोटे, विनय कुरे, अशोकराव माने, रवी राणा, शिवाजी पाटलांना पाठिंबा। 5 आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या 137 वर। देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा आहे। भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांचं वक्तव्य। रणजितसिंह मोहिते पाटलांनी विरोधात काम केलेलं आहे। मोहिते पाटलांना थारा न देण्याची तिन्ही नेत्यांना विनंती केली। राम सातपुतेंचं वक्तव्य। भाजपची जवळीक फायद्याची ठरली नाही। राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेत्यांचा सूर। राज ठाकरेंनी जाणून घेतली मतं, तर बहुतांश उमेदवारांकडून ईव्हीएमवर शंका। प्रीती संगम इथं रोहित पवार आणि अजित पवारांची भेट, तर काकांचं दर्शन घे म्हणत ठाण्यात थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। रोहित पवार मस्तीमध्ये आणि खोटं बोलत आहेत, मतदारसंघात येऊ नका अशी काकांना पाय धरून विनंती केली होती, मिटकरींचं वक्तव्य। अजितदादांची सभा झाली असती तर काही प्रमाणामध्ये वरखाली झालं असतं, तर विचारामध्ये भिन्नता, मात्र ते माझे काका आहेत, आपली संस्कृती असल्यानं पाया पडलो, अजितदादांच्या भेटीवर रोहित पवारांचं वक्तव्य। कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो, माझा पराभव हा नियोजित कट होता, अजित पवार कटामध्ये सहभागी असल्याचं राम शिंदेंचा आरोप। माझ्या विरोधात पवार कुटुंबामध्ये करार निकाल कार्यकर्त्यांच्या पसनी पडत नव्हता, राम शिंदे यांची टीका, तर निवडणूक आयोगावर देखील राम शिंदेंकडून शंका। टायमिंग जुळलं नाही तर माझी आणि साहेबांची भेट झाली असती, मी देखील त्यांच्या पाया पडलो असतो, प्रतिसंगम इथं भेट न झाल्यानं अजित पवारांचं वक्तव्य। नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी, सूत्रांची माहिती। दरम्यान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं अपयश मिळाल्यानं राजीनाम्याची तयारी। एका व्यक्तीवर पराभवाचा खापर फोडता येणार नाही, पराभवाची कारणं शोधावी लागतील, कोणत्या पक्षाची नेत्यांची जबाबदारी यातून आता बाहेर पडावं लागेल, पटोलेंच्या प्रश्नावर राऊतांचं वक्तव्य। सरकारची कुठलीही लाट नव्हती, सरकारविरोधात आक्रोश होता, लाडकी बहिणीचं नाव पुढे करून दुसरी खेळी झाली का, विधानसभा निकालावर वडेट्टीवारांकडून संशय व्यक्त।
ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून छोटं राज्य विरोधकांसाठी पवारांकडून हरियाणा, काश्मीर, महाराष्ट्र, झारखंडच्या निकालाचं उदाहरण, विधानसभेच्या निकालावर बोलताना वक्तव्य. ईव्हीएमच्या 450 तक्रारी आमच्याकडे आल्यात. पोस्टल मतमोजणीत आम्ही आघाडीवर होतो. पवार यांनीही पहिल्यांदाच ईव्हीएमवर शंका व्यक्त केली. राऊतांचं वक्तव्य. पोस्टल मताचा कौल आणि ईव्हीएमचा कौल यामध्ये तफावत आहे, कुठेतरी पाणी मुरतंय. ईव्हीएमवर बोलताना रोहित पवारांची टीका. विरोधकांचा विजय झाला की ईव्हीएमला दोष दिला जात नाही. ईव्हीएममध्ये दोष नाही, कोर्टानंही सांगितलंय. विधानसभेतील पराभवानंतर विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर. विधिमंडळात आम्हाला विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही. बैठका, पत्रकार परिषद घेऊन आम्ही जनतेचे प्रश्न मांडत राहू. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्या घरासमोर पवार गटाला डिवचणारे होर्डिंग. महाराष्ट्रानं ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार अजित पवार. अजितदादा गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्याकडून होर्डिंग. निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत पुन्हा योगींचे बॅनर लागले. बटिंगे तो कटिंगे, स्ट्राईक रेट 95%, बॅनरवर उल्लेख. मातोश्री बाहेर ठाकरे गटाकडून बॅनरबाजी. लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही, अशा आशयाचे बॅनर. शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपेंचा अटीतटीच्या लढतीमध्ये पराभव. टोपेंकडून समाज माध्यमांवर सुरेश भट यांची कविता पोस्ट. कवितेतून टोपेंच्या भावना व्यक्त. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांचा रेवंत रेड्डींना मागवला अहवाल. विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करणार. खासदार रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. विधिमंडळात आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळणार नाही. बैठका, पत्रकार परिषद घेऊन आम्ही जनतेचे प्रश्न मांडत राहू. पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत उद्या सुनावणीची शक्यता. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा होणार सुनावणी. राष्ट्रवादी आणि पक्ष चिन्हाबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष. मातोश्री बाहेर ठाकरे गटाकडून बॅनरबाजी. लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही, अशा आशयाचा बॅनर. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीचे वेध. महापालिका निवडणूक घेण्याची कार्यकर्त्यांची मागणी. नवीन वर्षात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता. मात्र न्यायालयात 30 याचिका प्रलंबित. अशोक चव्हाण, श्रीजया चव्हाणांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. भोकरमधून श्रीजया चव्हाण विजयी झाल्यावर प्रथमच फडणवीसांच्या भेटीला. फडणवीसांकडून चव्हाणांचा सत्कार. पुण्याच्या मुळशीचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरेंचा अध्यक्षपदाचा राजीनामा. संग्राम थोपटेंच्या पराभवानंतर मातेरेंचा राजीनामा. जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा सोपवला. राणा जगजितसिंग पाटलांना मंत्रिपद देण्याची तुळजापुरातील शिवसैनिकांची मागणी. भावी पालकमंत्रीपदाचे पाटलांचे तुळजापुरात बॅनर. महेश गायकवाडांचा सुलभा गायकवाड कुटुंबाला इशारा. माझ्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न कराल तर ईट का जवाब पत्थर से मिलेगा. महेश गायकवाडांचा इशारा. रत्नागिरी शहरात ठाकरे गटाच्या शाखेसमोर राणे समर्थकांकडून बॅनरबाजी. हिंदुत्वाचे शिलेदार, अशा आशयाचे बॅनर. पाचव्यांदा विजयी झाल्यानंतर आमदार संजय कुटे यांचा भन्नाट डान्स. संजय कुटेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी विद्यार्थ्यांचं दगडूशेठ गणपतीला साकडं. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार, सर्वत्र चर्चा. नंदुरबारमध्ये राजेश पाडवींचे भावी कॅबिनेट मंत्री म्हणून झळकले बॅनर. कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. राजेश पाडवींना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता. देवाभाऊ भावी मुख्यमंत्री. नागपूरच्या धरमपेठ परिसरात बॅनरबाजी. 12 पैकी 11 मतदारसंघात वंचित बसपाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त. तर मतदारांनी वंचित बसपावर पुन्हा एकदा अविश्वास दाखवला. नागपूर मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी भाजपचे विजयी उमेदवार प्रवीण दटकेंची घेतली गळाभेट. पुष्पगुच्छ देऊन पेढ्याबरोबर बंटी शेळकेंकडून दटकेंचं अभिनंदन. कोल्हापूरच्या माड्यामध्ये अजितदादा गटाच्या मिनल साठेंसह 10 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये वंचितच्या राहुल चव्हाण यांचा समावेश. महाराष्ट्र राज्याचा लागलेला निकाल धक्कादायक. महामानवांच्या बाबतीत भगतसिंग कोश्यारी यांनी केलेली विधानं महाराष्ट्र कसा सहन करणार, सचिन खरात यांची टीका. तर महायुतीच्या बाजूने लागलेला निकाल अत्यंत धक्कादायक असल्याची टीका. संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या पालखीचे धाराशिवच्या तेर इथे आगमन. ग्रामस्थांकडून पालखीचं जोरदार स्वागत. वर्धा जिल्हा मुद्रक असोसिएशनच्या वतीनं मुद्रांकासाठी प्रदर्शनात व्यावसायिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार. प्रदर्शनात विविध कंपन्यांच्या 200 प्रतिनिधींचा सहभाग. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यामध्ये तापमानाचा पारा घसरला. उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढला. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. जालना जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढला. सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ. थंडीचा कडाका वाढल्यानं वातावरणामध्ये गारठा.
जालना जिल्ह्यामध्ये धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांवर पुन्हा औषधांची फवारणी करण्याची वेळ. वाशिम जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांची चिया पिकाला पसंती, शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा. बीड जिल्ह्यामध्ये कापूस खरेदीला सुरुवात, कापसाला 6,800 रुपयांचा दर अपेक्षित हमी भावापेक्षा कमी असल्यानं शेतकरी नाराज. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई लागवडीला सुरुवात, जिल्ह्यामध्ये 10,000 एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होण्याची शक्यता. वर्धा जिल्हा मुद्रक असोसिएशनच्या वतीनं मुद्रांकांसाठी प्रदर्शनामध्ये व्यावसायिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार. प्रदर्शनामध्ये विविध कंपन्यांच्या 200 प्रतिनिधींचा सहभाग. सोलापूरच्या करमाळा बस स्थानकामधून महिलेच्या पिशवीतून दागिने लंपास केल्याची घटना घडली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय. रत्नागिरीच्या जयगड बंदरात मोठ्या प्रमाणात छोटे मासे आढळलेत. मासे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. दाभा येथील PDKV ग्राउंडवर अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयावर आज शेतकऱ्यांचा ठिय्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्यापासून 48 तास पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्यात तापमानाचा पारा घसरलाय. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढलाय. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जालना जिल्ह्यात थंडीचा जोर वाढलाय. सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. थंडीचा कडाका वाढल्यानं वातावरणात गारवा. जालना जिल्ह्यात धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांवर पुन्हा औषधांची फवारणी करण्याची वेळ. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिया पिकाला पसंती, शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. बीड जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात, कापसाला 6,800 रुपयांचा दर अपेक्षित हमी भावापेक्षा कमी असल्यानं शेतकरी नाराज आहेत. नंदुरबार जिल्ह्यात पपई लागवडीला सुरुवात, जिल्ह्यात 10,000 एकरपेक्षा अधिक क्षेत्रात लागवड होण्याची शक्यता. वर्धा जिल्हा मुद्रांक असोसिएशनच्या वतीनं मुद्रांकासाठी आता प्रदर्शनामध्ये व्यावसायिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार. वाशिम जिल्ह्याच्या रेशन दुकानामध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची साखर 5 महिन्यांपासून रखडली आहे. साखर मिळत नसल्यानं लाभार्थ्यांमध्ये नाराजी आहे. संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या पालखीचं धाराशिवच्या तेर इथं आगमन झालं. ग्रामस्थांकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं. फटाक्यांची आतषबाजी केली. वाशिमच्या नागपूर संभाजीनगर हायवेवरील काटेपूर्णा पुलावर जीव घेणारे खड्डे आहेत, तर खड्ड्यांमुळे वाहन चालकांची कसरत. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाडी या महामार्गाची दुरवस्था, रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. पुण्याचे शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचं काम अंतिम टप्प्यात. मार्च 2025 अखेर इथून मेट्रो ट्रेन धावेल. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.